मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी शहरातील वटाणे लॉन इथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केले। भाजप नेते प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार शहाजी बापू पाटील हे या शक्ती प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत। मेळाव्याआधी वाशिम शहरातील शिवाजी चौक, आंबेडकर चौक ते वाटाणे लॉन पर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आले। यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या जो काही शिंदे गट आहे यांच्यातर्फे आज वाशिम इथे मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे। माझ्यासमोर आहेत खासदार भावना गवळी, आपण यांना विचारूया। तर सर मला सांगा, आज जो मेळावा आयोजित केला याचं नेमकं काय कारण आहे? नाही, मेळावा आयोजित करण्याचं कारण एवढंच आहे की सगळे शिवसैनिक एकत्र आले पाहिजेत आणि आत्ता आमची जी काही युती झालेली आहे भाजप सेनेची, शिंदे साहेब आणि भाजपा एकत्र बसून जे काही सरकार बनवलेलं आहे त्या निमित्ताने सगळे एकत्र आले पाहिजे, एकत्र कार्यक्रम झाले पाहिजेत आणि ही आपल्या पुढच्या कार्याची सुरुवात या ठिकाणाहून झाली पाहिजेत, या दृष्टिकोनातून हा मेळावा आहे। मला सांगा, तुमच्यावर सामनाबद्दल टीकाही झाली की भावना गवळी यांनी पंतप्रधान मोदी यांना राखी बांधली। नेमकं आता तुमचं भविष्यामध्ये तुम्हाला मंत्रिमंडळात पण स्थान मिळू शकते, नेमकं नात्याचं भांडवल करून किंवा एखाद्या गोष्टीचं भांडवल करून मी आयुष्यात काहीच मिळवलेलं नाही। कारण मी आता या मतदारसंघाचं गेल्या 5 टर्मपासून प्रतिनिधित्व करते। 25 वर्ष जवळपास राजकारणामध्ये मी आहे, परंतु मी कधीही पार्टीमध्ये कुठल्या गोष्टीचं भांडवल करून मागितलं नाही, दबाव निर्माण केला नाही। आणि मला असं वाटतं की या देशाच्या प्राईम मिनिस्टर साहेबांना मी राखी बांधली तर ते मी आजची बांधत नाही, अनेक वर्षापासून हे संबंध आहेत, अनेक वर्षापासून हे संबंध आपण जपलेले आहेत आणि त्याचं भांडवल करून मी काहीही मागणार नाही आणि ती माझी सवय पण नाही। मला सांगा, आजच्या मेळाव्यातून तुम्ही भविष्यातील जे निवडणूक होणार आहे त्यासाठी काही तुमची तयारी आहे का? माझी तयारी सातत्याने सुरू असते। मी केवळ निवडणूक आली म्हणून तयारी करत नाही, मी 5 वर्ष पण सातत्याने जनतेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते, काम करत असते, रस्त्यावर उतरते, छोटे मोठे सगळे कामं करते। केंद्र सरकारच्या असणाऱ्या योजना पण या ठिकाणी मी आतापर्यंत खिचून आणलेल्या आहेत, राज्य लेवलची कामं मी करते आहे आणि म्हणून सातत्याने काम करणाऱ्या माणसाला केवळ सुरुवात आता करायची, इलेक्शन आलं म्हणून उडी मारायची असं मी कधी करत नाही। सातत्याने मी करत आलेले म्हणून जनतेने मला स्वीकारलेलं आहे, हे भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व गेल्या 25 वर्षापासून मी करते आहे। या मेळाव्यामधून तुमचे जे काही संबंध आहेत भाजपा आणि तुमचे शिंदे गट शिवसेनेचे मजबूत होतील असं वाटते? 100% हे जे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे ते संबंध चांगले होते म्हणूनच स्थापन झालेलं आहे असं पण मी म्हणेल आणि हे संबंध अजून घट्ट करायचे आहे आणि ही युती अजून महाराष्ट्रामध्ये समोर न्यायची आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचे विचार घेऊन, या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार घेऊन भाजपासोबतची युती आमची जी होती 25 वर्षाची ती आम्ही कायम ठेवून समोर आमची वाटचाल करणार आहोत। भावना गवळी यांनी सांगितलं आहे की आजच्या मेळाव्यानंतर जे काही भाजपा आणि शिंदेगड शिवसेनेची जे युती आहे आणखी घट्ट होईल। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम।